मंडळी, परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची काल एका मातेफिरू मनोरुग्णाने विटंबना केली। त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या संविधान प्रेमींनी त्या मातेफिरूला चोप दिला। दरम्यान या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आणि त्यांनी आज परभणी बंदची हाक दिली होती। मात्र आज या बंदला आक्रमक वळण लागलं आणि काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली। शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चाही काढण्यात आला। दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्यानं शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। तर काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, शिवाय सौम्य लाठीचारही केला। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून प्रशासनानं सध्या परभणीमधील इंटरनेट सेवा बंद केली असून एकंदरीतच सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे। म्हणजे या घटनेनंतर सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। शिवाय जर येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे। म्हणूनच काल आणि आज परभणीत नेमकं काय घडलं, आज इथे नेमकी काय परिस्थिती आहे याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे काल परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। पण या बंदला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या रस्त्यावर उतरला असून दंगल विरोधी पथकही रस्त्यावर उतरलेलं आहे। म्हणजे या सगळ्या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। या पुतळ्यासमोर संविधानाची ठेवण्यात आलेली होती। दरम्यान काल सोपान पवार या मनोरुग्ण असलेल्या मातेफिरूने संध्याकाळी 5:30च्या सुमारास या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली। दरम्यान संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर त्याला उपस्थितांकडून जोरदार चोप देण्यात आला। त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाच्या तावडीतून त्याची सुटका करत त्याला रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद परभणी शहरात उमटले। घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यामुळे आंबेडकर अनुयायी संतप्त झाले आणि काल आंबेडकरी अनुयायांकडून आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शनं करण्यात आली। शिवाय संतप्त जमावाने रेल्वे स्टेशनमध्ये घुसून नंदीग्राम एक्सप्रेस काही काळ रोखली। त्यावेळी पोलिसांनी या जमावाला बळाचा वापर करत बाहेर काढलं आणि दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं। यानंतर काल रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन सुरूच होतं। मंडळी, कालच्या त्या घटनेचे पडसाद आज दुपारपासून शहरात उमटायला सुरुवात झाली। काल रात्रीपासूनच शहरात अघोषित बंद पाळण्यात आला होता आणि आज या घटनेच्या निषेधार्थ शहर बंदचे आवाहनही करण्यात आले होते। त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांची दुकानं बंदच ठेवली। दरम्यान आज दुपारी 12 नंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जमाव जमण्यास सुरुवात झाली। हळूहळू या जमावाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोड, गुजरी बाजार, अष्टभुजा देवी चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक या भागासह जिंतूर रोड, वसमत रोड या भागातील वाहनांना टार्गेट करत तोडफोड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। यावेळी रस्त्यावर उभी असणारी अनेक वाहनं पेटवून देण्यात आली। काही भागात पोलिसांवरही दगडफेकीच्या घटना घडल्याचं सांगण्यात येतं। शिवाय स्टेशन रोडवरील विसावा चौक येथील एक दुकान पेटवून देण्यात आलं। दुकानावरील पाट्या फोडण्यात आल्या। दरम्यान यावेळी हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। मात्र जमावाकडून पोलिसांच्या दिशेनं दगडफेक करण्यात आली। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, आंदोलक यांची बैठक घेतली। जिल्हाधिकारी गावडे यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि सर्वांना शांततेचं आवाहन केलं। दरम्यान काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या। यावेळी पोलिसांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला आक्रमक झाल्यानं पोलिसांनी त्यांना आत सोडलं। कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान काही मोर्चेकरांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आल्याचंही समजत आहे। दरम्यान या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा परभणीत उतरवून त्यानंतर अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं। दरम्यान अजून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि परिस्थिती अजून चिघळू नये म्हणून प्रशासनाकडून सध्या इथली इंटरनेट सेवा आज दुपारी 1 वाजल्यापासून बंद करण्यात आलेली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे। दरम्यान सध्या पोलिसांकडून आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं जात आहे। म्हणजे या धक्कादायक घटनेनंतर बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपली तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हणाले की परभणीत जातीयवादी समाज कंटकांनी केलेली ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे। दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड होण्याची पहिलीच घटना आहे।
वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी होते आणि त्यांच्या निषेधामुळेच पोलिसांनी FIR दाखल केला आणि एकाला अटक केली. मी कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती सर्वांना करतो, पण जर येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला दिला. दरम्यान या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायींना मी आवाहन करतो की काल झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो, पण आता जी काही परिस्थिती आहे ती शांतपणे हाताळावी. या घटनेचा निषेध नोंदवताना इतरांना काही त्रास होणार नाही याचीही आपण काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी दिली. तर सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य ती कारवाई करायला हवी होती, मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. पोलिसांनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तसेच सरकारने जनतेला आश्वासित करावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. म्हणजे सध्या शहरात पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. म्हणजे सध्या प्रशासनाने इथली परिस्थिती नियंत्रणात आणलेली असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता दिसत आहे. पण म्हणजे या सगळ्या घटनेनंतर एक प्रश्न मात्र उभा राहतो की एका मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीने एक चुकीची गोष्ट केली आणि त्यामुळे इतकी दंगल उसळली. मुळात त्या व्यक्तीला चांगल्या दवाखान्यात नेऊन हा प्रश्न हाताळला जाऊ शकला असता, पण तसं न होता त्या मनोरुग्ण व्यक्तीच्या चुकीच्या ऍक्शनला आपण समाजातील सगळ्या सुशिक्षित लोकांनी अशा पद्धतीनं रिॲक्शन देणं हे कितपत बरोबर आहे की चूक याचा आपण सगळ्यांनी एकदा शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. पण मंडळी, तुम्हाला काल बीडमध्ये आणि आज परभणीमध्ये घडलेल्या या सगळ्या धक्कादायक घटनांबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष बारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.